नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला पालकचे आंबोळे किंवा तुम्ही याला डोसे सुद्धा म्हणू शकता तर ते दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी अशी ही आंबोळी आहे. बऱ्याच मुलांना भाज्या खात नाही ना, तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे. तर बघा, कढईत सर्वात आधी आपल्याला कढईत पाणी गरम करायला ठेवायचे आहे. पाणी उकळून घ्यायचे. चांगला 2 तांबे मी पाणी टाकलेले आहे. 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. साखरीमुळे काय होतं की आपल्या पालकला बॅलन्स येतो टेस्टला. थोडीशी पालकमध्ये उघरटपणा असतो. तर एक मोठी जुडी होती ना, ती मी पूर्ण घेतलेली आहे. तर मी ही गावावरून आणलेली पालक आहे. छान ताजी पालक आहे शेतातली. चांगली 1-2 पाण्याने चांगली पालक स्वच्छ धुवून घ्यायची. पालकला माती असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चांगली चाळणीत निथळून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ही उकळत्या पाण्यात टाकून घ्यायची आहे. साखरेमुळे 2 फायदे होतात. तर कलर तर चांगला हिरवागार राहतोच, पण पालकला थोडासा असा जाड जर पालक असेल तर त्याला थोडासा असा कडवटपणा असतो ना, तर तो राहत नाही. म्हणून थोडीशी साखर टाकून घ्यायची. तर मिठाचं प्रमाण तर भरपूर असतं, पालकमध्ये मीठ टाकायचं नाही. तर अशा प्रकारे 2-3 मिनटं फक्त आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. इकडे थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बर्फाचे क्यूब टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जसं आपण पालक पनीरला जी भाजी शिजवतो ना, तशीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. थंड पाण्यात एकदम टाकल्यामुळे पालकचा कलर आहे ना, अगदी जसाच्या तसा राहतो, हिरवागार. आता हा पालक आहे ना, गरम असतानाच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ही पालक आपल्याला या थंड पाण्यात टाकून घ्यायची आहे, म्हणजे पालकचा कलर काळा पडणार नाही. आणि जे पाणी पालकचं आपण शिजवलेलं आहे ते सुद्धा टाकून द्यायचं आहे. ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला, टाकून न देता तसंच ठेवा. तर इथे मी बघा रात्रीचेच तांदूळ भिजत घालून ठेवले होते. सकाळी आपल्याला डोसे करायचे असतात तर रात्री भिजत घालून ठेवा. वेळ जर नसेल तर तुम्ही 1 तासभर कोमट पाण्यात भिजवले तरी चालेल. त्यामध्ये 1 वाटी दही टाकलेलं आहे. दही नसेल तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता किंवा आपलं चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल. तर बऱ्याच लोकांकडे दही नसतं ना, तर अशी तुम्ही त्या आंबटपणा येण्यासाठी थोडंसं काहीतरी आंबट टाका. आता हे आपल्याला एकदम बारीक दळून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायचं आहे. तांदूळ वेगळे दळायचे आणि पालक आपल्याला वेगळा दळायचा आहे. त्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे चवीसाठी. दोन्ही वेगवेगळे दळून घेतलं आहे कारण क्वांटिटी जास्त होती. तुमची थोडी असेल तर तुम्ही एकत्र दळलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून जे आपलं पाणी शिल्लक राहिलं होतं ना, तेच टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ कमी टाका. पालकमध्ये मिठाचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात असतं, म्हणून शक्यतो कुठली भाजी करा, डोसे करा, काही करा, पालकची जी तुम्ही रेसिपी बनवते, पदार्थ बनवतात ना, तर त्यामध्ये कधीही मीठ हे कमीच टाकायचं. ह्याच पालकचे मी पकोडेसुद्धा बनवलेले आहे. छान असे कुरकुरीत वेगळ्या पद्धतीचे पकोडे बनवलेले आहे. तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकणार आहे. आता हे बॅटर आपल्याला असं बनवायचं आहे की जसं आपण डोशांसाठी बॅटर बनवतो ना, तर तशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता यामध्ये जे पालकचं पाणी शिल्लक राहिलं होतं तेच मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते थंड झालेलं आहे कारण आपण जोपर्यंत हे थंड बाकीचं तयारी करतो तोपर्यंत ते पाणी थंड होऊन जातं. गरम टाकायचं नाही. तर बघा अशा प्रकारे एकदम पातळ डोशाचं आपण बॅटर बनवतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट आणि डोशापेक्षा थोडंसं पातळ असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवा वेळ असेल तर. नसेल वेळ तर तुम्ही लगेच केले तरी चालेल. आता यामध्ये मी छोटे 2 चमचे आणि 1 मोठा अर्धा चमचा अशी बेकिंग पावडर टाकलेली आहे. सोडा टाकायचा नाही, सोड्याने लाल होतात, म्हणून शक्यतो बेकिंग पावडर. आणि बेकिंग पावडर नसेल तर अर्धा चमचा इनो टाकू शकता यामध्ये तुम्ही. त्याने छान असे जाळीदार डोसे तयार होतात. बऱ्याच वेळा आपण काय करतो की आंबवून ठेवतो डोशाचं पीठ, आणि आंबवलेले पदार्थ हे शरीरासाठी खूप हानिकारक असतात. असे तुम्ही झटपट, तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ किंवा रवा असेल ना, तर त्याचे सुद्धा तुम्ही हे मुलांना झटपट बनवून देऊ शकता. आता इथे मी कोटिंगचा तवा घेतलेला आहे. त्याला आधी ओल्या फडक्याने पुसून घ्यायचं, म्हणजे डोसे असे डोशाचं पीठ छान असं चिटकतं, खाली डोसे वरती येत नाही. थोडंसं तूप टाकायचं आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला डोसा छान वाफवून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा. छान मऊ लुसलुशीत असा डोसा होतो.
मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा घरी खायचं असेल ना तर त्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असे हे डोसे आहे। याला तुम्ही जाम लावू शकता, तुम्ही हे केचपसुद्धा लावून खाऊ शकता, यावर तुम्ही चीज लावून सुद्धा खाऊ शकता। मुलांना जे आवडेल ना त्या पद्धतीने आवडेल तसे तुम्ही हे खाऊ शकता। आता दुसरा पण तुम्हाला करून दाखवते तशाच पद्धतीने। जितका पाहिजे तितका तुम्हाला पातळ पसरवता येत असेल तेवढा पसरवा, खूप पटकन पसरतो पातळ असल्यामुळे, जास्त वेळ लागत नाही। आणि कलर तर तुम्ही बघूच शकता, खूप सुंदर कलर आलेला आहे, अगदी असं वाटत आहे की आपण त्यामध्ये कलरच टाकलेला आहे। अशा पद्धतीने सर्व डोसे आपण आता बनवून घेऊया। जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे बघा अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर अशा प्रकारे मी सर्व डोसे हे बनवून घेतलेले आहे आणि त्याबरोबर इथे मी पेरूची कोशिंबीर बनवलेली आहे। बघू शकता किती सुंदर आणि मऊ लुसलुशीत झालेले आहे। मुलांना मऊ डोसे खूप आवडतात। तर ह्या कोशिंबीरीचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी लवकरच टाकणार आहे। खूप पेरूची कोशिंबीर खूप छान लागते खायला। तर अशा प्रकारची ही पेरूची कोशिंबीर आणि डोसे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।